दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या बँकांना आपण दम द्या, तंबी द्या. त्यांना सांगा ह्या लाडकी बहीण योजना बँकेच्या मिनिमम चार्जेससाठी नाही आणलेली. कष्टाचे किंवा आमच्या कामाचे मेहनतीचे पैसे नव्हते ते की त्यांनी कट करावे. आमचे पैसे आम्हाला जे भावाने आमच्या बहिणींसाठी दिलेले आहेत तर त्या बहिणीपर्यंत पोहोचू तरी द्यावे त्यांनी. लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता मात्र ही योजना वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. काही बहिणींच्या खात्यात पैसे आले खरे, पण ते काही वेळातच बँकेकडून पुन्हा काढून घेण्यात आलेत. रक्षाबंधनाच्या आधी सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्यात आले होते, पण हेच 3,000 रुपये काही महिलांच्या बँक अकाउंटमधून डेबिट करण्यात आल्यानं आता लाडक्या बहिणींकडून संताप व्यक्त होतोय. यावर आता स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी आवाज उठवलाय. त्या काय म्हणाल्यात पाहूयात. काल मला खराडवाडीमधनं मिसेस चांदेरेंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सीमाताई मी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरला होता आणि आज त्या बँकेचा मला मेसेज आलाय की पैसे 0 झालेत. तर मी म्हटलं तुम्ही काढले असतील, तर ते म्हटले काढलेले नाही. ती बँकेत गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की बँकेने सांगितलं तुम्ही हे अकाउंट ऑपरेट करत नाही आणि म्हणून तो जे काही मिनिमम बॅलन्सचा चार्जेस असतात ते चार्जेस आणि प्लस GST असे दोन्ही मिळून त्यांचे जे पैसे होते ते 0 केलेले आहेत. मुळामध्ये ही योजना जी होती ही बिलो पॉवर्टी लेवलच्या महिलांसाठी आलेली होती. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की आपण सुद्धा बँकेमध्ये लवकर जात नाही किंवा अकाउंट बऱ्याचदा आपले अनऑपरेट राहतात. बँकेला एक लक्षात आलं पाहिजे की ही बक्षीस योजना आहे. ही काय त्यांच्या स्व कष्टातले पैसे नव्हते बिचाऱ्यांचे, त्यांचे अशा प्रकारचे तुम्ही पैसे काढून घ्यायला. म्हणजे एखाद्याने हातावरती खाऊसाठी पैसे द्यायचे आणि ते परस्पर चोराने डल्ला मारायचा. त्या प्रकारचं बँकेने काम केलं आणि म्हणून आज काल मी माझा एक व्हिडिओ त्यावरती माझी रील मी टाकली आणि आज जवळपास 10-12 महिलांचे वेगवेगळे लोक माझ्या ऑफिसला कंटिन्युअस चालू आहेत की बाबा आमचे पण पैसे नाही मिळालेत, आमचे पण सर्व्हिस चार्जमध्ये पैसे काढून घेतलेले आहेत, मिनिमम चार्जेससाठी पैसे काढून घेतलेत. अत्यंत संतापजनक घटना आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की मुख्यमंत्री साहेब हात जोडून विनंती आहे. अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत, जे आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या बँकांना आपण दम द्या, तंबी द्या. त्यांना सांगा ह्या लाडकी बहीण योजना बँकेच्या मिनिमम चार्जेससाठी नाही आणलेली. हे गोरगरिबांच्या घरात दिवाळी साजरी व्हावी, त्या महिलांना कुठेतरी आधार मिळावा, आर्थिक आधार मिळावा म्हणून आणलेली योजना आहे आणि त्याच्यावरती बँकेवरती कारवाई आपण त्वरित करावी. नव्हे तर तशा प्रकारचे आदेश काढून आजच्या आज ताबडतोब त्या महिलांना ते पैशांचा लाभ मिळाला पाहिजे. महिलांच्या खात्यात पुन्हा पैसे नाही आले तर आंदोलन करण्याचा इशारा सीमा सावळे यांनी दिलाय. पिंपरीमध्ये शारदा सूर्यवंशी यांच्या खात्यातून योजनेचे 3,000 रुपये येताच ते गायब सुद्धा झाले. त्यांच्याशी बातचीत केली असता त्या यावर काय म्हणाल्यात ते पाहूयात. लाडकी बहीण योजनेच्या मार्फत सरकारकडून लाडक्या बहिणीला 3,000 रुपयाची ओवाळणी देण्यात आली. मात्र अनेक बँकाने मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली ते पैसे डेबिट केलेले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही महिला आहेत ज्यांनी हा अनुभव जो आहे तो घेतलेला आहे. अगदी म्हणजे शनिवारी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपण या ठिकाणी पाहू शकता की 3,000 रुपये जे आहेत ते त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. मात्र काही वेळातच त्यांचं जे बँक खातं आहे ते अगदी शून्यावरती झालं. या संदर्भात नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. एकतर तुम्हाला ह्या योजनेची माहिती कोणी दिली, कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर किती दिवसात तुम्हाला या अकाउंटला पैसे मिळाले होते? कागदपत्र म्हणजे एक 10-15 दिवस झालं ते फॉर्म भरून. त्याच्यानंतर मग मेसेज आला की अप्रूव्ह झालं म्हणून एक अर्धा तासात आणि 8-10 दिवसांनी सक्सेसफुली झालं म्हणून मेसेज आला. आणि त्याच्यानंतर आता 17 तारखेला मेसेज आला की तुमच्या अकाउंटला पैसे झालेत. म्हणून मी चेक केलं आणि म्हणलं आता काढून घे पैसे नाही का, म्हणून बँकेत गेले तर लगेचच पैसे 0 बॅलन्स. मग पैसेच नाही राहिले. मग मुख्यमंत्र्यांनी बहिणींसाठी दिलेत ना पैसे, तर मग बँकांनी आमचे पैसे आमच्यापर्यंत पोहोचू द्यावे ना. आम्ही गरीब महिला, आमच्या काय कष्टाचे किंवा आमच्या कामाचे मेहनतीचे पैसे नव्हते ते की त्यांनी कट करावे. आमचे पैसे आम्हाला जे भावाने आमच्या बहिणींसाठी दिलेले आहेत तर त्या बहिणीपर्यंत पोहोचू तरी द्यावे त्यांनी. एवढंच मत आहे माझं. सीमाताईंशी याच्याशी मी बोलले ह्या संबंधित, त्यांनी पण सांगितलं. आणि एकनाथ भाऊ तुम्हाला पण सांगते की बहिणींची ओवाळणी जी दिली तुम्ही ते बहिणीपर्यंत पोहोचू द्यावी, असं तुम्ही बँकांना हे करा. म्हणजे पोहोचली नाही आता ओवाळणी, आजच रक्षाबंधन आहे. नाही पोहोचली ओवाळणी. काय भावांना आवाहन कराल? 3 भावांना तेच भावांना सांगते की तुम्ही जरा कृपया बँक मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करा आणि सांगा की जे आम्ही बहिणींसाठी दिलेले आहेत पैसे ते आमच्या बहिणीपर्यंत पोहोचू द्या. आता कट झालेले आहेत पैसे, तुम्हाला काय अपेक्षा आता सरकारकडून किंवा बँकेकडून?
की आमचे पैसे आम्हाला भेटावे, ते आमच्या भावांनी आमच्यासाठी दिले होते, आम्ही एक त्यांची गरीब बहीण आहे म्हणून त्यांनी दिलेत आमच्यासाठी, तर ते पैसे आमच्यापर्यंत पोहोचावे. एकीकडे या योजनेचा सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू असताना दुसरीकडे मात्र लाडक्या बहिणींच्या अकाउंटमधून पैसे डेबिट झाल्यामुळं त्यांच्याकडून आता संताप व्यक्त होतोय. कृष्णा पांचाळसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.